आणि नागपूरमधल्या महाल परिसरामध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण स्थिती आता पूर्णपणे निवळण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांचे पुरेपूर प्रयत्न सध्या सुरू आहेत। काही अंशी इथला तणाव आता निवळलेला आहे, मात्र खबरदारीच्या सगळ्या उपाययोजना पोलीस सध्या करताना दिसतायत। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने पोलिसांची मोठी कुमक आता अतिरिक्त मागवण्यात आलेली आहे। मोठा बंदोबस्त पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून सातत्याने शांततेचं आवाहन देखील केलं जात आहे। जमा झाले इथे नमाज नंतर आणि काही जे समोरचे हिंदू लोक आहेत तेही तिथे होते, कारण भरपूर गर्दी इथे असतात। आणि ते असं मी ज्यावेळी मला सांगण्यात आलेलं आहे की समोर आले ते वेगवेगळे म्हणजे डिस्टन्सवर होते परंतु समोर होते, तर ते असं एक आम्हाला दिसतंय। आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये, ज्यांनी घेतले त्याच्यावर आम्ही कारवाई करतोय। भरपूर मोठी संख्येमध्ये आपण लोकांना अरेस्ट केलेलं आहे आणि तसेच कोणी अफवावर विश्वास ठेवू नये। कोणी जर अफवा पसरवली तर त्याच्यावर एकदा आम्ही कारवाई करणार आहे। आमची सायबर टीम्स आहेत आणि ते एक याच्यावर बघत आहे कोण कोणते ग्रुपमध्ये काय काय टाकतो आहे, तर असे काही दिसले तर त्यांना आम्ही सोडणार। किती लोक ताब्यात घेतले? 10 ते 15 लोक आहे, परंतु जे अजून किती झालेले ते सध्या मी सांगू नाही शकणार, परंतु ती कारवाई सध्या चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।